श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व माझ्या मैत्रिणींना. आज मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्याचे नवीन पद्धतीचे तुम्हाला बटाट्याचे पापड तयार करून दाखवत आहे. हे अगदी सोपे आहे आणि अगदी खुसखुशीत आहे आणि खूप छान असा फुलतो पण पापड आणि पटकन तुटतो पण. खूप इझी, करायलाही सोपं आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते. कुठेही साबुदाणा किंवा कुठेही बटाटा असा आपल्याला वेगवेगळा दिसत नाही. तर त्यासाठी मी हे 4 किलोचे बटाटे घेतलेले आहे. तर ते सर्वात प्रथम मी बटाटे हे उकडून घेणार आहे मोठ्या कुकरमध्ये. उकडल्यानंतर मी त्याचे सोलल्यानंतर ते अशा मिक्सरमध्ये आपली जी किसणी आहे त्या किसणीने बारीक करून घेत आहे. एकदम ते बारीक झाले पाहिजे, अशी हाताने स्मॅश करायची नाही. तर मी किसणीने बारीक केलेले आहे. बारीक केल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा असा एक प्रकारचा लगदा गोळा तयार झालेला आहे. तर सर्वही मी ते बटाटे किसून घेतले. त्यानंतर हा साबुदाणा आहे, हा मी 4 किलोसाठी 1.5 किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर तो साबुदाणा आपण हा स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तो भाजायचा आहे. एका कढई घ्यायची, त्यामध्ये तो चांगल्या प्रमाणात हलक्या म्हणजे मंद आचेवरती आपण तो भाजणार आहोत. आणि थोडासा असा त्याचा फुलतो तो भाजल्यानंतर. जरा करपायचं नाही अगदी, परंतु असा मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा तो हलका होतो आणि फुगतो एक प्रकारचा. तर अशा पद्धतीने मी तो भाजून घेतला. त्यानंतर मी भाजून घेतल्यानंतर तो थंड करायचा आहे. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये तो थंड करायला ठेवायचा. 10-1 मिनटं थंड झाल्यानंतर आपल्याला तो मिक्सरमधून बारीक करायचा आहे. बारीक करायचं म्हणजे तो आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी तो एकदम थंड करू दिलेला आहे. आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक पिठासारखा बारीक करायचा आहे आपल्याला तो. म्हणजे जितका तुम्हाला बारीक करता येईल ना त्या पद्धतीने तुम्ही बारीक करा. आणि बारीक केल्यानंतर आपल्याला ते आपण जे बटाटा किसलेला आहे त्या किसलेल्या बटाट्यामध्ये त्याची जी पावडर आहे तर ती आपल्याला ती टाकायची आहे. हे बघा अशा पद्धतीने मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याचं जे पीठ आहे साबुदाण्याचं ते आपल्याला जे बारीक केलेला बटाटा आहे त्यामध्ये आपण तो ओतणार आहे. अशा पद्धतीने मी सगळंही बारीक करून घेतलं. पीठ झालेलं आहे याचं. आणि ते जे आपलं मिश्रण आहे बटाट्याचं त्यामध्ये मी ते एकत्र करून घेतलेलं आहे. खूप छान प्रमाणात बारीक होतं हे. ह्या बटाट्यामध्ये किसलेला हा आपला सर्वही बटाटा आहे तो एकदम बारीक झाला. त्यामध्ये मी हे साबुदाण्याचं पीठ टाकलं. त्यामध्ये मीठ मिरची टाकलेली आहे, कारण उपवासाला बाकीचं काही चालत नसल्यामुळे मीठ आणि मिरचीच फक्त बारीक केलेली आहे. हे बघा मीठही घेतलेलं आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकतात मीठ. आणि सर्वही मिश्रण पूर्णपणे एकजीव करायचं आहे. मी हातानेच केलेलं आहे, कारण हाताने आपण व्यवस्थितपणे छान करू शकतो हे बारीक. त्यामुळे मी हे सर्वही मिश्रण हाताने एकदम एकजीव आणि एकदम छान असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे केले आणि जे आपले पुरीचं यंत्र आहे किंवा पापडाचं यंत्र आहे त्यामध्ये ते बारीक केले. आणि नंतर मला पातळ लागतात म्हणून मी ते आणखीन लाटलेले आहे. ते जसं पाहिजे तसं मी त्याला आकार देऊन पातळ एकदम ते पापड लाटून घेतलेले आहे, कारण लाटल्यानंतर त्याची टेस्ट ही वेगळीच लागत असती. तर त्यामुळे मी ते लाटून घेतले आणि सर्व ही पापड मी असं एक एक करून लाटून घेतल्यानंतर ते सुकायला ठेवलेले आहे. हे बघू शकता तुम्ही किती मोठा पापड झालेला आहे आणि पातळ पण झालेला आहे. हे अशा पद्धतीने मी सर्वही पापड करून घेतले. आणि हे आपले पापड बघा किती पातळ झालेले आहे आणि ते तळल्यानंतर एकदम असे छान खुसखुशीत आणि पटकन पापड फुलतो. आणि कुठेही असा वेगळा साबुदाणा किंवा लागत नाही, किंवा काहींच्या साबुदाणा जर असला तो दाताखाली येतो, तर चटकनी आवाज येतो. त्यामुळे हा काही प्रकारे याचं लागत नाही. एकदम छान प्लेन असा पापड आपला तयार होत असतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हालाही आवडेल. मग पप्पा उद्या जायची गरज नाही, मग डायरेक्ट परवा. बाबा किती वाजता येणार परवा? हे बघा सर्वही पापड मी तळून घेतले. असे बरेचसे पापड मी तळून घेतले आणि त्यानंतर ते पापड मी तळल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा कसे छान आपले पापड
झालेले आहे आणि ते तोडले की लगेच पटकन हातामध्ये येऊन तुटतात ते पापड. इतके छान पापड होतात, टेस्टही छान लागते आणि तोंडात जाताच लगेच विरघळतात ते पापड. बघू शकता तुम्ही. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा.